नमस्कार. जय महाराष्ट्र. काल तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य भाई भरत मोरे यांनी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याविषयी काल काही स्टेटमेंट केलं होतं. त्याच्यामध्ये ते म्हटले होते की शेतकऱ्यांचा एकही प्रश्न आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी मार्गी लावला नाही आणि पॅराग्लायडिंगच्या बाबतीमध्ये तिथली टॉवर लाईन तुम्ही चेंज करायसाठी प्रयत्न केले. या बाबतीमध्ये मी आदरणीय भरतभाई मोरे हे मावळचे नेते आहात. शेतकऱ्यांची जाण असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अधिक अधिकच्या ताकदीने त्यांनी मावळमध्ये काम केलेलं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो 2017ला तुम्ही अनेक वर्षापासून SEZची मागणी केली होती एकविरा कृती समितीच्या माध्यमातून आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे नव्याने खासदार झाले होते. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे कारल्याच्या परिसरातील गावातील SEZचे शिक्के शेतकऱ्यांचे हे त्यावेळेस खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी काढून दिले. हा विसर त्यांना बहुतेक पडलेला असावा. दुसरी एक त्यांनी मागणी केली होती की बोलले होते की जे पॅराग्लायडिंगला पर्यटक जातात त्यांच्यासाठी टॉवर लाईन काढली. पर्यटक मावळमध्ये आले पाहिजेत, उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे, ही देखील मागणी स्थानिक तरुणांची आहे. तिथे स्थानिक तरुणच काम करतात, शेतकऱ्यांचीच मुलं काम करतात. पण पॅराग्लायडिंग वरती जात असताना त्या टावरला एखादा जर धडकला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, या बाबतीमध्ये त्या मंडळींनी भेट घेतली. त्याबद्दल सकारात्मक चर्चा करून त्याबाबतचा निर्णय आदरणीय खासदार साहेबांनी घेतला. ते एनर्जी कमिटीचे सभापती आहेत, हे बाब नक्कीच आहे. पण हे होत असताना शेतकऱ्यांवरती अन्याय व्हावा असा कुठलाच लोकप्रतिनिधी म्हणत नाही. त्या बाबतीमध्ये आदरणीय भाई भरत मोरेंनी जी केलेली टीका आहे त्याचं मी त्या टीकेचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी समंजसच भूमिका घेऊन जर इतर वेळेस ते खासदार श्रीरंगाप्पांकडे येत असतील तर या बाबतीत पण त्यांनी व्यवस्थितरित्या मुद्दे मांडायला पाहिजे होते. अदानीच्या टावरच्या बाबतीमध्ये त्यांनी भेट घेतली होती, त्यावेळेस देखील मी होतो. त्या भेट घेत असताना तो प्रोजेक्ट केंद्राचा आहे, तो कोकण मार्गी, तो आंधरमावळातल्या सावळा, त्याच्यानंतर निळशी, खांडी, त्यानंतर तो माणगावच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आला, नंतर तो नागाटली ग्रामपंचायतच्या हद्दीत त्यांचा टावर आलाय, त्याच्यानंतर वडेश्वरच्या हद्दीत त्यांचा टावर आलाय, तो नंतर धनगर पठारावरती जाऊन तो तसाच वरती काही वनविभागाच्या हद्दीत तो टावर आलाय. त्यानंतर तो नाणे मावळात कांबऱ्यापासून जो पुढे गेला तो तसा मुळशी मार्गे गेलेला आहे. जर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं नुकसान होते, त्या बाबतीत सगळ्यात पहिले भाईंना मी सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले त्याचं काम कुणी बंद केलं असेल तर खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून मी नागहाटलीमध्ये ते काम बंद केलं होतं. त्याचे देखील पुरावे मी त्यांना पाठवायला तयार आहे. त्या बाबतीत राठी साहेब आणि त्यांचा संतोष दाहिंजे म्हणून याच्याबरोबर 5 ते 6 वेळा शेतकऱ्यांची श्रीरंग बारणे साहेबांच्या बरोबर बैठक झाली. कुठलेही पैसे न देता दंडुकशाहीच्या जोरावरती ते टावर नेत होते. त्यांना पैसे देण्यासाठी किंवा त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी जर कुणी आग्रही भूमिका घेतली असेल तर ती श्रीरंग बारणे साहेबांनी घेतली आणि भर पावसामध्ये शेतीचं नुकसान करून ते करत होते. तर तिथं देखील प्रांतांना आदेश देऊन शेतकऱ्यांना वाढीव पेमेंट देण्याचं त्या ठिकाणी कबूल केली. ही देखील माहिती तुम्हाला नसेल, ती माहिती देखील तुम्हाला देतो. इथून पुढच्या काळामध्ये समंजस भूमिका आदरणीय भाई भरत मोरे साहेब आपण घेऊया. काय तुमची म्हणणे असेल तर आपण एकत्र बसलं पाहिजे. शेवट आपण स्थानिक भूमिपुत्र आहोत, लोकप्रतिनिधी हे आपलेच आहेत. एखादं काम होतं, एखादं काम होत नाही, पण शेतकऱ्यांच्या विरोधाची भूमिका कधीच खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी घेतलेली नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.